अयोध्येमध्ये प्रवेश करतात. अयोध्येत प्रवेश केल्याच्या नंतर रथाच्या चाकाचा आवाज आल्यावर सगळे लोक रथाच्या पाठीमागे चालतात. सगळे लोक रथाच्या पाठीमागे चालतात आणि आता रथ कौशल्याच्या सदनासमोर येऊन उभा राहतो. कौशल्या मातेला आतमध्ये सूचना प्राप्त होते. लोक विचार करतात रथाचे पडदे लागलेले आहेत, सुमंत आलेले आहेत, नक्कीच रथात कोणीतरी परत आलं असेल. कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला आतमध्ये सूचना प्राप्त होते. कौशल्या माता, सुमित्रा माता बाहेर येतात. कौशल्या विचार करते माझा राघव, माझा लखन हट्टी आहे, येणार नाही. परंतु जनकाची कन्या जानकी चालून चालून तिच्या पायाला फोड आले असतील ना, तिला रथातून खाली घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी कौशल्या माता रथाच्या जवळ येते. रथाच्या जवळ आल्यावर पडदे लागलेले आहेत. कौशल्या रथाचा पडदा बाजूला करते आणि आज ज्यावेळेस कोणीच दिसत नाही ना, त्यावेळेस कौशल्या मोठ्याने हंबरडा फोडते. सुमंत, सुमंत म्हटल्यावर सुमंतजी म्हणतात हा राणी सरकार, कोणीच परत आलं नाही, कोणीच परत आलं नाही, कोणीच परत आलं नाही. म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता सगळे जण राजाच्या जवळ जातात. राजाच्या जवळ गेल्याच्या नंतर राजांना सुमंत आल्याची बातमी समजते आणि सुमंत आल्याची बातमी समजल्याच्या नंतर सुमंताकडे पाहून दशरथ राजे म्हणतात, सुमंत, कुठे आहे माझा राघव, कुठे आहे माझी जानकी, अरे कुठे आहे माझा लखन, सांगितलं होतं ना सुमंत, 4 दिवस वनात फिरवायचे, परत घेऊन यायचे. सुमंत एकटाच आला, सुमंत एकटाच आला. त्यावेळेस सुमंतजी म्हणतात हा सरकार, कोणीच परत आलं नाही, कोमल कोणीच परत आलं नाही, कोणीच परत आलं नाही. म्हटल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी दशरथ राजे म्हणतात जर परत कोणीच आलं नसेल ना, तर आता माझं जाणं निश्चित आहे. दशरथ राजे जमिनीवर पडतात आणि जमिनीवर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी कौशल्याच्या मांडीवर दशरथाचं डोकं आहे, सुमित्रा आहे, सुमंतजी त्या ठिकाणी. आणि दशरथ राजे आता अंतकाळ जवळ आलाय. दशरथ राजे उठतात, सैरा वैरा पळायला सुरुवात करतात, आवाज देतात, राघव, राघव, लखन, आवाज देतात. आणि आता कौशल्या माता राजांना म्हणते, राजा असं काय करताय तुम्ही. त्यावेळेस कौशल्याकडे पाहून राजे म्हणतात, कौशल्ये बघ, बघ कौशल्ये, ती समोरच्या भिंतीवरचं चित्र माझ्याकडे पाहते आणि हसते आणि मला त्या ठिकाणी रडायला येते, मला रडायला येते. कौशल्या म्हणते, राजे तुम्हाला रडायला येते, पण राजे अहो तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला मरण येणार आहे आम्हाला माहित आहे, परंतु मरण समयी रडणं क्षत्रियाने बरं नाही राजे, तुम्ही का रडताय. त्यावेळी दशरथ राजे म्हणतात, कौशल्ये समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवते, बघ ना तुला दिसत नाही, नाही दिसत राजे मला. सुमित्रा तुला, सुमित्रा म्हणते मला सुद्धा नाही दिसत. सुमंत अरे तू तरी बघ ना. सुमंतजी म्हणतात मला सुद्धा दिसत नाही. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात तुम्हाला कसं दिसेल, कारण की तुमचा अंतकाळ अजून जवळ आला नाही ना. माणसाच्या अंतकाळाला त्याने त्याच्या जीवनात केलेलं जे काही चांगलं वाईट कर्म असतं ना, ते चित्रपटाच्या रूपाने त्याच्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. म्हणून माणसाने जीवन जगत असताना चांगलं कर्म करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. चांगलं कर्म केलं पाहिजे. मी सांगितलं, कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोये. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो ना, त्यावेळेस ते लहान मुलगा रडत असतं आणि बाकीचे लोक हसत असतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोये. परंतु माणसाने इथून जात असताना असं काही कर्म केलं पाहिजे, ऐसी करणी कर चलो जग रोये हम हासे, जग रोये हम हासे. माणसाने इथून जात असताना असं काही कर्म केलं पाहिजे की आपण हसत हसत गेलं पाहिजे आणि आपल्यासाठी कमीत कमी 4 लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं कर्म माणसाने जीवनात केलं पाहिजे, असं कर्म माणसाने जीवनात केलं पाहिजे, असं कर्म. दशरथ राजे म्हणतात, बघ त्या समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवते. काय चित्र आहे राजे. अरे नाही दिसत, नाही दिसत ना. बघ तो श्रावण आहे, त्याच्या अंध मात्या पित्यांना काशी यात्रेला घेऊन चाललाय. तहान लागली म्हणून तो पाणी घेण्यासाठी आलाय. मी त्याच सरोवराच्या काठावर होतो, मी बाण सोडलाय, श्रावणाला लागलाय. मी खाली आलो, पाहिलं श्रावण आहे, विचारलं काय तुझी इच्छा. आई वडिलाला पाणी घेऊन जा राजे, माझ्या आई वडिलाला पाणी द्या. पाणी घेऊन आलोय. श्रावणाचे आई वडील म्हणतात, राजा अरे आमच्या मुलाला मारले आणि आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिण्यापेक्षा आता आम्ही
मरणार आहोत राजे, परंतु तसं मरणार नाही, तुला शाप देऊन मरणार आहोत. आम्हासी तुझले पुत्र दुःख, तू ही पावसी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगात मरावं लागतं ना राजा, तसेच तुला 4 मुलं असतील, परंतु तुझ्या अंत समयी एकही तुझ्या जवळ नसेल. बिलपत राव बिकल बहु भाती, भई जुग सरिस सिराती नराती. तापस अंध साप सुधी आई, कौशल्या ही सब कथा सुनाई. कौशल्याला ही सगळी कथा सांगितल्याच्या नंतर आता दशरथ राजे शेवटी 6 वेळेला रामप्रभूचं नाव घेतात आणि दशरथ राजे त्या ठिकाणी आपला प्राण सोडतात. राम 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 नाव घेतात आणि इहलोकाची यात्रा दशरथजी संपवतात. त्या ठिकाणी सगळीकडे हाहाकार होतो. वसिष्ठजी येतात. वसिष्ठजी राजाचं प्रेत तेलामध्ये ठेवतात. भरताला आणि शत्रुघ्नाला बोलवण्यासाठी दूत पाठवल्या जातात. भरतजी शत्रुघ्नजी येतात. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी इकडे राजे गेल्याच्या नंतर तिकडे त्यांना सुद्धा स्वप्न पडतं, म्हणून ते शिवजीचा अभिषेक करतात. दूत येतात, म्हणतात तुम्हाला वसिष्ठ गुरुदेवांनी अर्जंट बोलवलेले, लवकर बोलवलेले. आणि आता त्या ठिकाणी भरतजी आणि शत्रुघ्न मामाच्या गावून परत येतात. कोणीही स्वागताला ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस भरत म्हणतो, शत्रुघ्न अरे दादा नाही, बाबा नाहीत, कस काय आपल्या स्वागताला कोणीच नाही. त्यावेळेस शत्रुघ्न म्हणतो, दादा सगळे कैकेयी मातेच्या सदनात असतील, आपल्याला त्याच ठिकाणी सगळे भेटतील. भरताला सुद्धा माहित होतं रामप्रभूवर कैकेयी मातेचं अतिशय प्रेम होतं आणि म्हणून सगळे कैकेयीच्या सदनामध्ये येतात. कैकेयीच्या सदनात आल्याच्या नंतर घरामध्ये अमंगल वातावरण आहे तरी कैकेयी मंगल आरती घेऊन त्या ठिकाणी भरताचा औक्षण करते आणि औक्षण केल्याच्या नंतर भरतजी पाहतात आणि भरतजी म्हणतात, मा सकल कुशल कही भरत सुनाई, कुछ निज कुल कुशल भलाई, कहू कहतात कहा सब माता, कहा सिय राम लखन प्रिय भाता. मा सगळी गोष्ट ठीक आहे ना मा, सगळी गोष्ट ठीक आहे ना मा. त्यावेळेस भरत राजा आहे. भरत सगळ्यात अगोदर प्रजेची विचारणा करतो. जो राजा असेल ना त्या राजाने घरच्यांपेक्षा सुद्धा प्रजेची काळजी घेणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. भरतजी म्हणतात, मा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ना मा, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर मा माझे बाबा कुठे आहेत, माझा दादा कुठे, माझा लखन कुठे, मा कुठे, मा हे सगळे. त्यावेळेस कौस काही म्हणते, भरता सगळं बिघडलं होतं परंतु मंथरेच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी ठीक झाल्या. तात बात में सकल सहायी सवारी, भई मंथरा सहाय विचारी. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बिघडल्या होत्या परंतु मंथरेच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. त्यावेळेस भरतजी म्हणतात, मा ज्या देशामध्ये कौशल्य आहे, ज्या देशामध्ये सुमित्रा आहे, ज्या देशात जानकी, त्या देशात सल्ला घेण्यासाठी कैकेयीची काय गरज आहे, कैकेयीची काय गरज आहे, कैकेयीची काय गरज आहे. ज्या देशात कौशल्य आहे, सुमित्रा आहे, जानकी, तिथं मंथरेच्या सल्ल्याची काय गरज आहे. मंथरेच्या सल्ल्याची गरज या देशाला नाहीच महाराज. काय गरज आहे मंथरेच्या सल्ल्याची. ज्याचा जन्म या देशातला नाही, ज्याचा जन्म या देशातला नाही त्याला या देशाला सल्ला देण्याची काय गरज आहे. काहीच गरज नाही, काहीच गरज. काय बिघडलं होतं मा, काय बरोबर केलंस मा.
त्यावेळेस काही म्हणते, राघव तुझ्या बाबाकडे माझे 2 वर होते, मी ते 2 वर मागितले. कोणते वर मागितले? त्यावेळेस काही म्हणते, पहिल्या वराने तुला राजगादी आणि दुसऱ्या वराने राघवला 14 वर्षाचा वनवास. वनवास हे शब्द ऐकल्यावर भरतजी म्हणतात, मा सांग मा, तू मागच्या जन्मातली कोण होती? मागच्या जन्मातली कोण होती? अरे तुझी जर अशीच अशुभ रुची होती, अशीच अशुभ रुची होती तर तुम्हाला लहानपणीच का मारलं नाही मा? तुम्हाला लहानपणीच का मारलं नाही मा? अरे माझ्या दादाला वनवास मागत असताना मा तुझी जीभ का गळून पडली नाही? माझ्या दादाला तू वनवास मागितलाय मा. जब ते कुमत कुमती जी ठयऊ, खंड खंड होई हृदय न गयऊ, बर मागत मन भय नाही पीरा, गरीन जिह मोह परे उन कीरा. मा तुझी अशीच अशुभ रुची होती तर मला तू लहानपणीच का मारलं नाही मा? कशासाठी हे सगळं केलं? कशासाठी हे सगळं केलं? आणि त्या ठिकाणी आता भरतजीला वाटतं की हे सगळं बिघडवलंय आणि आता आपल्याला जर सहारा कोणाचा असेल ना तर फक्त कौशल्या मातेचा आहे. भरतजी कैकेयीकडे पाहतात आणि म्हणतात, मा जर तू माझ्या दादाला वनवास दिला असशील ना तर मी तुला आज शाप देतो की आजपासून तुझं नाव कोणी ठेवणार नाही आणि आजपासून तुझं नाव सुद्धा राहणार नाही. त्या ठिकाणी भरतजी शाप देतात आणि तेवढ्यामध्ये मंथरा येते. मंथरा आल्याच्या नंतर मंथरेला वाटतं आपल्याला काही बक्षीस भेटेल का काय, म्हणून मंथरा जवळ येते. शत्रुघ्न पाहतात, एक लात मंथरेच्या कंबरड्यात घालतात. मंथरा खाली पडते. लखनजी भरत शत्रुघ्नाला सांगतो, भरता नको मारू तिला, नको मारू, स्त्री येते, नको मारू. दादा हिनेच सगळं आपल्या घराचं वाटोळं केलेलं, हिनेच सगळं वाटोळं केले. कान भरणाऱ्या लोकांपासून माणसाने सावध राहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. एखादं घर जर चांगलं चालू असेल आणि त्या घरामध्ये जर कान भरणारी बाहेरची व्यक्ती आली असेल ना, माणसाने त्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे. चांगलं घर चाललंय ना, मंथरेला मारतात शत्रुघ्न, परंतु त्या ठिकाणी भरतजी सोडवतात आणि कौशल्या मातेच्या सदनामध्ये येतात. कौशल्या मातेच्या सदनात आल्यानंतर कौशल्या माता विचारते. कौशल्या मातेकडे पाहून भरत म्हणतात, मा तुला वाटतं का या सगळ्या गोष्टीमध्ये मी सहभागी असेल? नाही रे भरता, तू या गोष्टीमध्ये सहभागी नाहीस या गोष्टीमध्ये सहभागी. मला माहित आहे तू अत्यंत प्रेमळ आहेस, अत्यंत साधा आहेस, तुझ्याकडून काहीच दोष घडला नाही, काहीच दोष घडला नाही. आता त्या ठिकाणी राजाची वसिष्ठजी येतात. राजाची उत्तर क्रिया केल्या जाते आणि राजाची उत्तर क्रिया केल्याच्या नंतर सगळा विधी पार पडतो. दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये सगळे उपस्थित आहेत. वसिष्ठजी आहेत, सगळे मंत्री आहेत, सुमंत आहेत, तीनही माता आहेत. राजसिंहासन खाली आहे आणि खाली असणाऱ्या राजसिंहासनाकडे पाहून वसिष्ठजी म्हणतात, दशरथांना त्यांचं वचन प्रिय होतं आणि त्या वचनाचा स्वीकार करण्यासाठी, वचन पाळण्यासाठी राघव 14 वर्ष वनवासात गेलाय आणि आता या गादीचा स्वीकार भरताने करावा. हा प्रस्ताव मांडल्याच्या नंतर कौशल्या माता उभी राहते. कौशल्या म्हणते, याच्यासाठी माझं अनुमोदन आहे. आणि सगळ्यांचं बोलणं झाल्याच्या नंतर आता भरतजी उठतात आणि भरतजी उठून भरतजी त्या ठिकाणी सगळ्यांकडे पाहतात आणि वसिष्ठ गुरुदेवांना म्हणतात, बाबा क्रम तुमच्याकडून चुकला गेला, क्रम तुमच्याकडून चुकला गेला. कैकेयीने वर मागत असताना पहिल्या वराने काय मागितलं होतं? पहिल्या वराने काय मागितलं होतं? पहिल्या वराने मला गादी मागितली होती आणि दुसऱ्या वरानेच राघवला 14 वर्षाचा वनवास मागितला होता ना. जर पहिल्या वराने मला गादी मागितली होती आणि दुसऱ्या वराने 14 वर्ष राघव प्रभू दादाला वनवास मागितला होता, तर मग अगोदर मला गादीवर बसवायला पाहिजे होतं आणि नंतर दादाला वनवासात पाठवायला पाहिजे होतं ना. तुम्ही आधी दादाला वनवासात पाठवलं आणि आता मला गादीवर बसवताय. क्रम तुम्ही चुकवला, क्रम तुम्ही चुकवला. मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काही नाही. सत्याचा साक्षात्कार आणि नंतर सत्तेचा स्वीकार आणि सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आता भरतजी आपल्या तीनही माता, वसिष्ठजी आणि सर्व सेनेसहित रामप्रभूच्या भेटीसाठी निघतात. त्या ठिकाणी सुंदर वर्णन आहे. भरत चला रे राजा को, भरत चला रे अपने राजा को मनाने,
राजा को मनाने भैया को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने, भरत चला रे अर्पण करने प्रभुता प्रभु चरणों में धरने, राज तिलक के साज सजा के माताएं चली सब प्रजा की, राजा का अधिकार उसके राजा को मिला, चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने। राजा को मनाने भैया को मनाने, भरत चला रे राजा को मनाने। भरत जे आता आपल्या सेनेसहित त्या ठिकाणी येतात. निषादाच्या नगरीपर्यंत आल्याच्या नंतर निषादाला एक जण सूचना देतो. भरत सेनेसहित आलाय. त्यावेळेस त्या ठिकाणी निषाद म्हणतो की आता मी याला जिवंत नाही पाठवणार. त्यावेळेस एका भिल्लाला शिंक येते. तो म्हणतो अरे परीक्षा घ्या अगोदर. परीक्षा घेतल्या जाते. 3 प्रकारचं अन्न तयार केलं जातं. सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे. तामस अन्न जर स्वीकारलं तर समजून चालायचं की हा प्रभूचा घात करण्यासाठी चाललाय. सात्विक अन्न जर स्वीकारलं तर समजून चालायचं की त्या ठिकाणी हा प्रभूला राज्य देण्यासाठी चाललाय. सुमंतजी पाहतात आणि सुमंतजी भरताला सांगतात हा जो दिसतोय ना भिल्ल, हा निषाद हा प्रभूचा सखा आहे. प्रभूचा सखाय म्हटल्याच्या नंतर भरतजी रथातून खाली उडी टाकतात. त्याच्या चरणावरती डोकं ठेवणार तेवढ्यात तो भरताला आलिंगन देतो आणि भरतजी म्हणतात प्रभूने तुमचा स्वीकार केला, माझा स्वीकार करतील ते, माझा स्वीकार करतील. त्यावेळेस भरतजीकडे पाहून निषाद म्हणतो प्रभू खूप दयाळू आहेत, तुमचा स्वीकार करतील, तुमचा स्वीकार करतील. त्या ठिकाणी प्रभू कुठे झोपतायत ती जागा दाखवली जाते. लखनजी कुठे झोपतात त्यावेळेस ते सांगतात लखनजीचं व्रत आहे. लखनजी झोपत नाही, लखनजीचं व्रत आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी आता गंगा पार करून पुढे भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये येतात. भरद्वाज ऋषीच्या आश्रमातून पुढे आता चित्रकूटावरती प्रभू भरतजी पोहोचत होणार आहेत. तेवढ्यामध्ये काही भिल्ल पळत येतात आणि प्रभूला सांगतात भरत सेनेसहित आलाय. लखनजी धनुष्याला टोक करत असतात. धनुष्याला टोक करत, बाणाला टोक करत असतात. प्रभू आणि जानकी बसलेले असतात. त्या ठिकाणी सूचना प्राप्त झाल्यावर लखनजी उठतात आणि लखनजी म्हणतात दादा आलाय तो, आलाय तो, आलाय तो, आलाय तो म्हटल्याच्या नंतर त्याला माहित नाही सुमित्रेचा लखन राघव सोबत, राम दादा सोबत आहे. त्याला माहित नाही दादा तो सेनेसहित आलाय. त्यावेळेस प्रभू म्हणतात अरे त्याचा भाव वेगळा आहे. लखनजीला प्रभू म्हणतात अरे तो सेनेसहित आलाय याचा अर्थ असा आहे ज्याला राज्य द्यायचं असतं ना त्याला सेना सुद्धा द्यायची असते म्हणून तो सेनेसहित आलाय. नाही दादा तो तुम्हाला मारण्यासाठी आलाय. नाही माझा भरत आहे, मला मारण्यासाठी कधी येणार नाही. काय प्रभूचा भाव आहे सुंदर. त्या ठिकाणी आता तोपर्यंत भरत आणि निषादराज कुटियेच्या मागच्या बाजूने येतात. कुटियेच्या मागच्या बाजूने येतात. प्रभूच्या पाठीमागे येत. लखनजीचा चेहरा भरताकडे आहे. प्रभूला माहित आहे की माझा भरत आलेला आहे, परंतु जोपर्यंत लखनजीची आज्ञा होत नाही तोपर्यंत प्रभू भरताला भेटत नाहीत. भरत वरती येतो. भरताचे हात जोडलेले आहेत. भरताची मान खाली आहे. भरताच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. लखनजी पाहतात. लखनजी पाहतात. भरताचा चेहरा लखनजीला ओळखतो आणि लखनजी म्हणतात दादा आलाय तो,
आलाय तो, परंतु तो तुम्हाला मारण्यासाठी नाही, तुम्हाला भेटण्यासाठी आलाय दादा. माझा गैरसमज झाला दादा. दादा मागच्या दाराने आलाय तो, तुम्ही त्याला दर्शन दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे. लखनजीची आज्ञा होते आणि आता प्रभू त्या ठिकाणी धाव घेतात. प्रभूच्या हातातलं धनुष्य खाली पडतं, प्रभूच्या अंगावरचं उपर्ण सुद्धा खाली पडतं आणि आता प्रभू भरताला भेटणार. भरत खाली वागतो तेवढ्यात प्रभू भरताला घेतात आणि भरताला आलिंगन देतात. प्रभूच्या अंगावरचं उपर्ण खाली का पडतं, प्रभूच्या अंगावरचं धनुष्य खाली का पडतं, त्याचा स्वतंत्र भाव आहे. धनुष्य म्हणतं की माझे प्रभू शत्रूला भेटायला नाही तर भक्ताला भेटायला चालले, मग भक्ताला भेटत असताना माझं काय काम आहे, म्हणून धनुष्य खाली पडला जातो. उपर्ण जे आहे ना अंगावरचं, ते उपर्ण म्हणजे माया आहे. ते उपर्ण म्हणजे माया विचार करते, एखाद्या वेळी जीवाची आणि देवाची जर भेट असेल तर मी मध्ये आले तर फरक पडणार नाही, आणि जीवाची आणि भक्ताची जर भेट होत असेल तर मी नक्कीच दोघाच्या भेटीत जळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिथं जळण्यापेक्षा इथं पडलेलं काय वाईट आहे, म्हणून अंगावरचं उपर्ण पडतं, धनुष्य पडतं आणि दोघाची भेट चित्रकूटावरती होते. ऐका, ती भेट खूप सुंदर आहे. चला आणा, घेऊन या. आलेत का? सर्वांनी तोपर्यंत भजन करायचंय. म्हणा, राजा भी देखे महाराजा भी देखे, राजा भी देखे महाराजा भी देखे, राजा भी देखे महाराजा भी देखे, मेरे राम जैसा नहीं राजा कोई देखा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। राजा भी देखे महाराजा भी देखे, राजा भी देखे महाराजा भी देखे, राजा भी देखे महाराजा भी देखे, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम प्रभूची आणि भरताची भेट होते. प्रभूची आणि भरताची भेट झाल्याच्या नंतर प्रभू भरताला आलिंगन देतात. आलिंगन दिल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये सर्व समाज वरती येतो. सर्व समाज वरती आल्याच्या नंतर सगळ्यांना वाटतंय की रामप्रभू सगळ्यात अगोदर कैकेयी कौसल्या मातेला भेटतील, सगळ्यात अगोदर वसिष्ठजीला भेटतील. परंतु रामप्रभू सगळ्यात अगोदर कोणाला भेटतात? तुलसीदासजी म्हणतात रामप्रभू सगळ्यात अगोदर कैकेयीला भेटतात. प्रथम राम भेटे कैकेयी, पहिली भेट प्रभू कैकेयीची घेतात. प्रभू कैकेयीच्या दिशेने धाव घेतात. रस्ता मिळतो, प्रभू कैकेयी मातेचं दर्शन घेतात. त्यावेळेस एका बाजूने आवाज येतो, नहीं भैया उनका दर्शन मत लो, वो तो पापिनी है, वो तो रघुकुल को डंक लगाने वाली काली सरपणी है. त्यावेळेस राम प्रभू म्हणतात, नहीं रे भरत, ये तो मेरी माँ है. त्यावेळेस भरतजी म्हणतात, नहीं भैया ये किसी पापी की माँ हो सकती है, आपकी माँ तो कौसल्या है. त्यावेळेस राम प्रभू म्हणतात, नाही रे भरत, ही माझी आईच नाही तर ही माझी जननी आहे, ही माझी जननी आहे. नहीं भैया आपकी जननी कौसल्या आहे, आपकी जननी कौसल्या आहे. त्यावेळेस राम प्रभू म्हणतात, भरत, मला जन्म देणारी जरी कौसल्या असली तरी सुद्धा सबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी असल्यामुळे ही माझी आई नाही तर ही माझी जननी, ही माझी जननी, ही माझी जननी. त्या ठिकाणी सगळा समाज वरती येतो. प्रभू सर्वांचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आता काय होतं, ही बातमी जनकाला पोहोचत होते. जनकजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी वनामध्ये येतात. ऐका गड्या, जनकाची आणि जानकीची लग्न झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे. आणि ही पहिली भेट राज्यात होत नाही, अयोध्येत होत नाही, तर वनवासामध्ये होते. वनवासामध्ये होते. जनकजी येतात. जानकी, माझं नाव मोठं केलं जानकी. कोण? जनक. ज्यांची मुलगी जानकी ते जनक, त्यांची मुलगी जानकी ते जनक. जानकी, तू माझं नाव मोठं केलं जानकी. त्या ठिकाणी 1-2 रात्रीचा मुक्काम होतो आणि आता सभा भरल्या जाते. सभा भरल्याच्या नंतर वसिष्ठजीला विचारण्यात येतं, तुम्ही निर्णय द्या. त्यावेळेस वसिष्ठजी म्हणते, मी शास्त्राचा निर्णय करू शकतो परंतु भरताच्या प्रेमाचा निर्णय मला करता येणार नाही. मग आता जनकाला विचारण्यात येते, जनकजी तुम्ही निर्णय द्या. त्यावेळी जनकजी म्हणतात, तुमच्या घरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अरे जोपर्यंत आमच्याकडे होती ना तोपर्यंत आमचा अधिकार होता मुलीवरती. आता ती तुमच्या घरी दिली ना, तुमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्ही निर्णय घ्या, मी निर्णय घेऊ शकत नाही. खूप सुंदर संदेश आहे गड्या. जर एखाद्या वेळेस आपल्या मुलीचं लग्न झालं असेल तर आईने तिच्या संसारात हस्तक्षेप करू नाहीतर सकाळी फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, बाई जेवली का, बाई खाल्लं का, बाई पिली का, सारखा फोनच. अरे झालंय ना लग्न. तुमचं लग्न झालं तेव्हा होता का फोन आजीबाई? होता का? भाऊ येत होता भेटायला लवकर, वडील येत होते नाही ना. अरे मग असं असेल तर मग आपल्या मुलीच्या संसारात कशाला ढवळाढवळ करतात? सारखा फोन, सारखा फोन, सारखा फोन. जनकजी म्हणतात, हा तुमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्ही निवाळा, मी नाही निर्णय देऊ शकत, मी नाही.
आता शेवटी भरताकडे पाहिलं जातं. भरतजी उठून उभे राहतात. रामप्रभू भरताला म्हणतात, भरता आपल्या बाबाला वचनप्रिय होतं का प्राणप्रिय होते? त्यावेळेस भरतजी म्हणतात, दादा आपल्या बाबांना प्राणापेक्षा सुद्धा वचनप्रिय होतं. दादा भरता जर आपल्या बाबांना प्राणापेक्षाही वचनप्रिय असेल. शत्रुघ्न आला का मागं? आपल्या बाबाला जर प्राणापेक्षा वचनप्रिय असेल ना, तर बाबाच्या वचनाचा विचार होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आता 14 वर्ष पूर्ण होतील भरता. आपल्या बाबाने जर वचनासाठी प्राण दिले असतील ना, तर बाबाच्या वचनाचा विचार झाला पाहिजे. आता 14 वर्ष पूर्ण होतील आणि आता परत येईल. तोपर्यंत अयोध्येचा कारभार, अयोध्येच्या गादीवर तू बसायचे. त्यावेळेस भरतजी म्हणतात, नाही मी सेवक आहे, मी त्या गादीवर बसणार नाही, मी सेवा करणार, सेवा करणार. काहीतरी तुम्ही मला दिलं पाहिजे. त्यावेळेस रामप्रभू जानकी पादुकाचा अवतार धारण करतात. भरताला पादुका दिल्या जातात आणि आता भरतजी त्या पादुका घेतात आणि अयोध्येमध्ये परत येतात. तात गेली माय गेली भरत आता पोरता. तात गेली माय गेली भरत आता पोरता. मागणे एक रामा मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका पादुका. तात गेली माय गेली भरत आता पोरका. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वैनती याची भरारी काय मशखा साधते. का गजाचा भार कोणी अश्वदृष्टी लादते. राज्य करणे राघवाचे अज्ञ भरता शक्य का. मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. पादुका भरतजी घेतात, अयोध्येमध्ये परत येतात. त्या ठिकाणी राजगादीवर पादुका स्थापन केल्या जातात आणि राजगादीवर पादुका स्थापन करून आता भरतजी नंदीग्राम मध्ये जातात. नंदीग्राम मध्ये भुयार करतात आणि त्या ठिकाणी थांबतात. भरतजी म्हणतात, जर माझा दादा त्या ठिकाणी या जमिनीवर राहत असेल तर मला जमिनीवर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून भरतजी भुयार करून त्या भुयारामध्ये राहतात आणि सगळा कारभार करतात. त्या ठिकाणी आता पुढे काय होते त्याचा विचार करणार आहोत, परंतु आज नाही, उद्या करणार आहोत. उद्या आपल्या कथेचा शेवटचा दिवस आहे. उद्या बरोबर संध्याकाळी 8 वाजता कथा चालू होईल. सर्वांनी वेळेत या. उद्याचा एकच दिवस कथा आहे. भरपूर कथा भाग शिल्लक राहिलेला आहे. जेवढं होईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सगळंच होईल काही नाही सांगता येत नाही, परंतु जेवढं होईल तेवढं वेळेत मर्यादित वेळेत सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. सर्वांनी वेळेत उद्या कथेला या. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. आज या कथेला भेट देण्यासाठी तुमचे परममित्र परमादरणीय आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही सोबत 4 वर्ष राहिलो असे असणारे आमचे सर्वानंदगिरी स्वामी महाराज या ठिकाणी कथेसाठी उपस्थित आहेत. तुमच्याच तालुक्यातले आहेत ते सासेगाव मनोर या ठिकाणी त्यांची संस्था आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा त्यांच्याकडे शिकायला आहेत आणि आज महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं. महाराज या ठिकाणी आले त्याबद्दल महाराजांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक असे आभार मानतो. आजची कथा या ठिकाणी विराम देते. कथेचा संदेश होईल. संदेश झाल्यावर आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर बसायला होईल आणि मग सर्वांनी करायचे प्रस्थान. घेऊ या कथेचा संदेश. भला किसी
सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो घर नमक न लगा देना। ओ, ओ, पक बन कर जल न सके तो अधिया भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। आरतीसाठी सर्वांनी आरतीसाठी आपापल्या जागेवर उभं राहायचं. तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, तुका मने गर्भवासी सुख घालावे आभासी, घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. आरती रामायण रीती, किरण फलित ललित सिया पीती, गावत ब्रह्मादिक मुनी नारद, वाल्मीक ज्ञान विशारद, सुख सनकादी अनुसार, जी की गावत वेद पुराण, शास्त्र सब ग्रंथ समकोल, मुनिजन धन संपन को कर बस, सार सुसम्मत सबरी, आरती श्री रामायण देवी, गावत संतत संभो ओ भवानी, अरुघट संभव मुनि ज्ञानी, व्यास आदि कवि पर्यवकानी, आरती श्री रामायण देवी, कलिमल हरणी विषय रस की, सिंगार मुक्ति जुगती की, चलन रोग भव मुरी अमीकी, तात मात आरती श्री रामायण देवी, ललित ललित सिया पीती, साधु संत माझा आरती राजा, रुपले नान लगे जाने नाची मोने अवतार पांडुरंग, अवठेले ज्ञानी आरती राजा, साधु संत भेटला माझा आरती राजा, प्रगट बोले विश्व ब्रह्माची राम जनार्दनी, जय मस्तक तेले आरती राजा,
कैवल्य तेजा सेवेती साधू संत मनी वेगळा माझा आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पायदा करूया आरती तुकारामा रगले सगळात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा तुला तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पायदा करूया आरती तुकारामा वंदिन चरणा डोळ्यान पाय कृपा तुझे प्रेमी अलिंगन आनंद पूजन भावे वाळे मने त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देवी कायेन वाचा मनसेन वा अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण विश्वात्मके देवे येने वागयज्ञ दोषावे दोषिणी द्यावे प्राणी जात कळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्रीवांचे देवांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पावो देवांचिल तोते लावो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी भेट तुभया होता कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड देता बहीण सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी होवावे जे तमने श्री विश्वेश्वरावो होईल दान पसावो देवरे ज्ञान देवो सुखिया देवरे ज्ञान देवो सुखिया झाला देवरे ज्ञान देवो सुखिया झाला धर्म की जय हो धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो गो माता की रक्षा हो गो माता की रक्षा हो